पण मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। तर आज आम्ही एका ठिकाणी आलो आहोत आणि त्याबद्दलचाच हा व्लॉग आहे। तर बघा यांच्याकडे सगळ्या वाळवणाच्या वस्तू मिळतात आणि खूप व्हरायटी ऑफ आयटम्स यांच्याकडे आहेत। तर चला बघूया मग। चला ज्या ओनर आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे। नमस्कार, मी चैताली अमृतकर, फाउंडर ऑफ द वीकली बास्केट। वीकली बास्केटमध्ये फूड, मेटल आणि स्टोन अशा 3 सेक्शनमध्ये काम करतोय। नव्यानेच आम्ही डीडी स्टोन आर्ट म्हणून आमचं नवीन व्हेंचर चालू केलेलं आहे। त्यामध्ये क्रिस्टलच्या रिलेटेड, कुंडलीच्या रिलेटेड गोष्टी आहेत। आज आपण वाळवणमध्ये बघूया। वाळवणामध्ये माझ्याकडे वड्यांचे सगळे प्रकार तुम्हाला मिळतील। म्हणजे अगदी नागलीचे वडे, ज्वारी, बाजरी, तांदूळ, टोमॅटो वडे आहे, पालकचे वडे आता उद्या होतीलच। बाकी सगळ्या गोष्टी ह्या घरी बनवलेल्या, घरगुती बायकांना वेळ देऊन, काम देऊन, त्यांना रेसिपी सांगून त्यानुसार आम्ही ह्या बनवून घेतलेल्या वस्तू आहेत। आम्ही घरगुती नाही तर घरचेच अन्न पदार्थ पुरवतो। अगदी रोजची पोळ्या भाकरीपासून, भाजीपासून केटरिंग पण आम्ही करतो। याच प्रकारे आमच्याकडे सांजुरी, करंजी, दिवाळीचा फराळ खूप प्रसिद्ध आहे। तर नक्की आम्हाला व्हिजिट करा। आम्ही महात्मा नगर, ABB सर्कल, नाशिकला मी राहिला आहे। थँक्यू। बघितलंच की त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे। मी तसं तुम्हाला आता एकदा व्हिडिओमध्ये दाखवते। हे बघू शकता, इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे असे त्यांनी वडे बनवले आहेत। याचा बेस काय असतो? तांदूळ म्हटला ना तुम्ही? टोमॅटो वडे आणि पालक वड्याला तांदळाचा बेस आहे। बाकी ज्वारी, बाजरी, नागली, तांदूळ। हे बघा, हे टोमॅटो वडे आहेत आणि तसेच यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड सुद्धा अवेलेबल आहेत। हे वरती जे बघताय हे नागलीचे पापड आहेत। पुन्हा इकडे साबुदाणा कुरडई आहे। हे एक नवीन मी पण ऐकलं, मलाही माहीत नव्हतं। हे इकडे गव्हाची कुरडई। हे काय बोलला तुम्ही? रताळ्याची कुरडई। रताळ्याची कुरडई अगदी चविष्ट असते असं त्या म्हणाल्या। हे हो 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 हे इकडे उडदाचे पापड आहेत आणि हाताने लाटलेले आहेत आणि हात शेवाई आहे। हो, यांच्याकडे मसाले पण आहेत, वेपर्स, तांदळाचे पापड आहेत। बघा किती छान दिसत आहे, ते बघूनच एकदम छान वाटतं। तर टेस्ट तर अजूनच छान आहे, कारण मी स्वतः पण हे टेस्ट केलेलं आहे। आणि हे सगळ्या वस्तू इथल्या मी ह्या सगळ्या यांच्याकडून घेतल्या आहे, कारण एकदा यांच्याकडून आम्ही घेतलं होतं आणि त्याची चव इतकी आम्हाला आवडली तर आम्ही पुन्हा त्यांच्याकडे आलो आहोत। आम्ही वेपर्स घेतले आहेत, उपवासाची साबुदाणा चकली, हे तांदळाचे पापड, बटाटा पापड, गव्हाची कुरडई, मुगाचे वडे आणि हे मैदा आणि रवा त्याचे वडे आहेत। हे एक वेगळं मला काहीतरी दिसलं, पाचक म्हणून आवळा मुखवास। हा बघा, आवळा मुखवास पण आहे। आता हे बघा तुम्ही, इथे ह्या वस्तू बघू शकता, तुळशी वृंदावन आहे आणि ह्या सगळ्या दगडी वस्तू आहे आणि खूप सुरेख असं बनवलेलं आहे। सांगा तुम्ही याबद्दल माहिती। दगडामध्ये आम्ही अगदी 2 इंचापासून 5 फुटापर्यंत तुम्हाला हवं ते तुमच्या मनातली प्रत्येक रेष आम्ही दगडामध्ये उमटवून देण्याची हमी घेतो। माझ्याकडे दगडातले दिवे, जवळपास 21 प्रकारचे दिवे आहेत। प्रत्येक दिवा का, कधी, कुठे लावला पाहिजे ह्या सगळ्याचा शास्त्रीय अभ्यास आहे। त्याचे फायदे तुम्हाला जाणवतात आणि त्या तशाच पद्धतीने आपलं रोज दगडी पाटा, वरवंटा, जातं, खलबत्ता, आपण जरी म्हणतो की ह्या गोष्टी कालबाह्य झाल्या, पण एक विक्रेता म्हणून मी सांगेल की अजिबातच नाही। लोकांना कळालंय की मिक्सरपेक्षा खलबत्ता कधी बेटर आहे। बरोबर आहे। आताच तुम्ही बघा मिक्सरच्या खालून जरा, तर आपला खलबत्ता नळाखाली धरला की 1 मिनिटात स्वच्छ होतो। बॅक्टेरिया लेस म्हणू शकतो आपण त्याला। आणि आमच्याकडचं दगडाचं वैशिष्ट्य आहे, एकतर तुमच्या मनातली रेष आम्ही दगडामध्ये उतरवून देणार याची हमी घेतो। दुसरं, आमच्याकडचं दगडाची राळ निघत नाही, कचकच लागत नाही याची आम्ही गॅरंटी घेतो। आमच्याकडचे दिवे गळत नाही याची पण आम्ही गॅरंटी देतो। आणि प्रत्येक गोष्ट, अगदी मूर्ती, 5-5 फुटाचे तुळशी वृंदावन, सगळ्याच गोष्टी तुम्हाला आमच्याकडे मिळतील। आणि हे
यांच्याकडे हे सगळ्या प्रकारची लोणचं पण अवेलेबल आहे. सो तुम्ही व्लॉग बघितलाच असेल. खूप अशा विविध गोष्टी यांच्याकडे आहेत आणि खूप छान इथल्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला काही हवं असेल तर मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच, तर तुम्ही त्यांना कॉल करून वस्तू घेऊ शकतात.